एनडीआयच्या संदर्भामध्ये अतिशय शुद्ध मराठीत माननीय मंत्र्यांनी या ठिकाणी सांगितलं होतं. मी इंग्लिश मध्ये सांगितलं. आता 5 महिने का फरक पडला या उत्तर होऊ दे, उत्तर झाल्यावर देतो तुम्हाला. सन्माननीय विरोधी पक्ष आपण ऐकून घ्या. आपलं सुद्धा आपलं तुमची हरकत मी देतो, एवढं झाल्यावर देतो. ठीक आहे मंत्री महोदय, मंत्री महोदय, मंत्री महोदय मुंडे साहेब बसा आता, बोला. हे तर तुम्ही मला मी स्पष्टपणे आज सांगतोय की तुम्ही आमच्या अधिकाराचा आनंद करताय अध्यक्ष. हेतुआरोप तिघांना प्रश्न विचारायची संधी दिल्यानंतर उत्तर घ्यायचं नाहीये का आपल्याला? ही पद्धत नाही आम्हालाही. आम्ही पण इतके 24-25 26 वर्ष झाले सभागृहात काम करतोय. असं होत नाही अध्यक्ष. एकदा एखादा मंत्री त्या खात्याचा अनुपस्थित असेल, गैरहजर असेल तर दुसरा मंत्री उत्तर देऊ शकतो. पण त्या खात्याचे ते मंत्री प्रत्यक्ष इथे उत्तर देत असताना त्यांना थांबवून 2-2 मंत्री उभे होऊन त्याचं ते उत्तर देतात. मला एक सांगा अध्यक्ष महोदय, बघा आपण मान्य करतो कारण सभागृहात मंत्री म्हणून कुठल्याही खात्याचं उत्तर कोणालाही द्यायचं आहे. काय विषय असा आहे की जो प्रश्न त्याचा अर्थ त्यांनी मागितला ते उत्तर देत असतील, नाही दिले असतील तर ठीक आहे पुढच्या सिनियर. पण विषय काय होता आता भरकट चाललाय, याच्यात वेळ चाललाय, अत्यंत गंभीर विषय आहे. माझी हरकत एवढीच की पहिली होती त्याचं उत्तर आपण द्याल की एक मंत्री उपस्थित असताना कामकाजामध्ये दुसऱ्या मंत्र्यांनी त्याचं उत्तर देणं हे सभागृहाला अपेक्षित नाही. ती योग्य आहे का याचं उत्तर आपण द्यावं. कारण गंभीर प्रश्न असा आहे की हा शेतकऱ्यांचा प्रश्न. अध्यक्ष महोदय, मी आपल्या निदर्शनास आणून देतो एक गोष्ट स्पष्टपणे या ठिकाणी की या सरकारने जे काही मदत देण्याचे काही निकष ठेवले असतील किंवा द्यायचं, मी तुम्हाला मालिका सांगतो. या किती वर्ष नाही दादा असं होत नाही. हा प्रश्न एका प्रश्नावर 14 मिनिटं एका प्रश्नावरती दिली आहेत. 14 मिनिटं तुम्ही मंत्र्यांना 7 मिनिट दिलात. तुम्ही मंत्र्यांना 7 मिनिट घेतले. मंत्री उत्तर पाहिजे की नको आपल्याला? प्रश्न विचारू दिले काय? एक मंत्री उभा होतो, दुसरा मंत्री उभा होतो. आपण विरोधी पक्ष नेते आपण मुद्दा मांडला त्याचं उत्तर घेऊया. प्रश्न असा आहे अध्यक्ष महोदय, तुम्ही ही जी काही मदतीचं निकष सांगताय आज राज्यामध्ये हे सगळे अवकाळी असेल, गारपिटी असेल, बघा आपण जर पाहिलं तर हे 10/4/2023 पासून जवळपास 8 3 4 12 3 15 16 17 वेळा अवकाळी पाऊस तारकाबाईचा. दुष्काळ असेल, गारपीट असेल, वाऱ्यामुळे फळबागांचं झालेलं नुकसान असेल, या सगळ्यामध्ये यावेळेस 1 जानेवारी पासून तर आजपर्यंत जे झालेलं नुकसान आहे फक्त आणि फक्त 24 कोटी रुपये. तेही 4/3/2024 ला फक्त 24 कोटी रुपये या शेतकऱ्यांना मदतीच्या रूपाने मिळाले. त्यातील नाशिक आणि नागपूरचा उल्लेख आहे. हा JR आहे तुमचा. त्याच्यानंतर तुमचा कुठलीही मदत त्या शेतकऱ्यांना मिळाली. अध्यक्ष महोदय, मला एवढंच प्रश्न आहे माझा की आज मराठवाड्यावर पडून निघाला, चाऱ्याचा पत्ता नव्हता, नव्हतं पीक गेलं. सोयाबीनला 2013चे दर होते ते यावेळेस मिळाले. 10 वर्षांनी सोयाबीनला 2013 मध्ये जो दर होता तो आता मिळाला 10 वर्षांनी. खतांचे दर वाढले, बियाणाचे दर वाढले, जीएसटी लावला, शेतकरी उद्ध्वस्त झाला. या सगळ्या संकटामध्ये शेतकरी पिसतोय. अध्यक्ष महोदय, माझा प्रश्न एवढा आहे की यामध्ये निकष सांगू नका, निकषाच्या पलीकडे जाऊन हो तुम्ही लावलात, तुम्हाला पाहिजे काय उत्तर? तुम्ही लावला जीएसटी, तुम्ही सावरकर जीएसटी तुम्ही लावला शेतकऱ्यावर, दुधावर जीएसटी तुम्ही लावलात, खतावर जीएसटी तुम्ही लावलात. या सगळ्या शेतकऱ्या अजिबात नव्हता, बोला अजिबात नव्हता. आणि म्हणून विरोधी पक्ष नेते प्रश्न त्यांना थांबवा. विरोधी पक्ष बोलत असताना मग मी पण मंत्री बोलत असताना उभं राहून हे करेल. तुम्ही जरा समजवा त्यांना, ही काय पद्धत नाही. केव्हाचे होते त्यांना विचारा प्रश्न. कधी लावला? 16 मिनिटं झाली आहेत. अध्यक्ष महोदय, हे जे निकष सांगत आहेत या निकषाच्या पलीकडे जाऊन आपण मदत करणार आहात का? कारण 8,000 आत्ताची जी परिस्थिती आहे 8,700 हेक्टर हे जे नुकसान झालंय आत्ताच्या याच्यामध्ये की 88,000 हेक्टरवर पिकाची धुळदाण झाली. वादळी पाऊस, गारपिटी
ही आतापर्यंतची स्थिती आहे. आणि विदर्भामध्ये तर हे संपूर्ण 76,000 हेक्टरचं नुकसान आहे. मी जिल्हे वाचून नको. अमरावतीमध्ये 54,000 हेक्टरचं नुकसान आहे. अकोल्यामध्ये 11,157, यवतमाळमध्ये 2,394, बुलढाण्यामध्ये 5,577, वाशीमध्ये 3,068 आणि खानदेशामध्ये 9,000 हेक्टर, मराठवाड्यामध्ये 2,716 हेक्टर, 87,747 हेक्टरचे प्रस्ताव या सगळ्या नुकसानीचे आले. यांना आपण किती दिवसात नुकसान भरपाई मदत करणार आहात, तो कालावधी किती असेल आणि त्याचे प्रति हेक्टरी काय मदत असेल एवढं आपण सांगावं. अध्यक्ष महोदय, सन्माननीय जयंत पाटील साहेबांनी एक